मारुती जाधव. आपलं द्रविड डिजिटल अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत आहे. नाम हा आपण 10वीच्या जी वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये नाम म्हणजे नाउन आणि त्या नावाचे एकूण जे प्रकार आहेत त्याच्यापैकी 3 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. आणि नावाचा पुढचा प्रकार आहे त्या पुढचा प्रकार एकूण 5 प्रकार आहेत नावाचे. त्या 5 प्रकारापैकी आपण 3 अभ्यासलेले आहेत. आज आपण त्या पुढचा चौथा प्रकार नावाचा अभ्यासणार आहोत. नावाचा चौथा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय तर समूहवाचक नाम. त्या कलेक्टिव्ह नाउन बद्दल माहिती जर घ्यायची असेल तर पहा, कलेक्टिव्ह म्हणजे काय, याच्या शब्दामध्ये याची व्याख्या आपल्याला सांगता येईल. कलेक्टिव्ह नाउनची काय की ज्या नामातून समूहाचा बोध होतो त्याला समूहवाचक नाम म्हणतात. किंवा ज्या नामाचा उल्लेख ज्याच्याकडे पाहून एक किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तू किंवा स्थळ आहेत असा जर बोध होत असेल, अर्थबोध होत असेल तर त्याला समूहवाचक नाम असं म्हणतात. तर लिहून घ्या तर व्याख्या: एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समूहास किंवा समुदायाचा एकत्रित उल्लेख करायचा असेल तर अशा नावांना कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहाचे नाव असं म्हणतात. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम असे म्हणतात. जर अशा नावांना जर एकत्रित उल्लेख करायचा आहे तर त्यांना समूहवाचक नाम असं म्हणतात. तर मग अशी नावं कोणकोणती आहेत ज्यांचा एकत्रित किंवा ज्या नावाचा उल्लेख केल्यास त्या नामावरून अनेक व्यक्ती किंवा वस्तू किंवा जे प्राणी असतील किंवा स्थळ असेल असा बोध होतो त्याला सुद्धा कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतात. आपण अशी सोपी व्याख्या सुद्धा या सामान्य नामाबद्दल समूहवाचक नामाबद्दल करू शकतो. तर मग याचे काही एक्झाम्पल आहेत तर आपण ते पाहूयात. उदाहरणार्थ पहा, एक्झाम्पल आर्मी असा शब्दाचा जर उल्लेख आपण केला तर आर्मी या शब्दावरून आपण फक्त एकाच व्यक्तीचा बोध होतो का तर नाही. आर्मीमध्ये एक व्यक्ती असतो का नाही. तर आर्मी म्हणजेच या नावावरून आपल्याला अनेक व्यक्ती किंवा व्यक्तींचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी अनेक व्यक्ती आहेत असा त्या ठिकाणी अर्थबोध होतो. त्यानंतर पहा ज्युरी. त्यानंतर बरेचसे एक्झाम्पल आहेत. पहा क्लास असा उल्लेख केल्यानंतर क्लासमध्ये एकच विद्यार्थी
एकच स्टुडंट असतो का नाही, तर अनेक स्टुडंट असतात. स्कूल, स्कूल हा हे सुद्धा हे आहे कलेक्टिव्ह नाउन आहे. त्यानंतर असेंब्ली, असेंब्ली, असेंब्लीमध्ये एकच सदस्य असतो का नाही. क्राउड, मॉब, टीम, क्राउड, मॉब, टीम, टीम मध्ये एकच सदस्य असतो का, तर नाही. तर टीम मध्ये अनेक सदस्य असतात. नेशन आहे, पार्लमेंट आहे, नेशन, पार्लमेंट, नेशन, फॅमिली. कुटुंबामध्ये एकच व्यक्ती नसतो, तर अनेक व्यक्ती, अनेक लोक राहत असतात. त्याच्यामुळं फॅमिली, कुटुंब हे सुद्धा एक काय आहे, कलेक्टिव्ह नाउनच आहे. तर अशा प्रकारे कलेक्टिव्ह नाउन आपल्याला म्हणजे खूप सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे त्याची व्याख्या काय सांगितली आता तुम्हाला मी, की ज्या नामावरून एक किंवा एकपेक्षा जास्त म्हणजे अनेक व्यक्ती किंवा वस्तू किंवा स्थळ किंवा प्राणी यांचा जर उल्लेख झाला तर त्याला म्हणायचे कलेक्टिव्ह नाउन. असा हा नामाचा जो चौथा प्रकार आहे, याच्यामध्ये आपण म्हणजे माहिती घेतली आहे. पण याच्याशिवाय कलेक्टिव्ह नाउन आणखी वेगळे आहेत, जे की आपल्याला खूप महत्त्वाचे परीक्षेमध्ये विचारले जातात. तर मग हे कलेक्टिव्ह नाउन आणखी कोणते आहेत आणि त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात हे सुद्धा आपण खाली अभ्यासणार आहोत. तर लिहून घ्यायचे पुढील कलेक्टिव्ह नाउन. पहा या ठिकाणी काय तुम्हाला समोर मी समूहवाचक नामाची उदाहरणं दिलेली आहेत. याच्यामध्ये समूहवाचक नाम जे आहेत पहा काय काय दिलेले आहेत, की ज्या नामावरून समूहाचा बोध होतो असे नाव दिलेले आहेत. बफे, आता बरेच जण या बफे या शब्दाचा उच्चार जो आहे बरेच जणांना माहित नसतो. पहा BOUQUET असा उच्चार आहे बफे. त्याची स्पेलिंग काय पहा BOUQUET. तर बऱ्याच जणांना विचारलं त्याची स्पेलिंग बफेची काय. बफे म्हणजे काय तर गुच्छ. बफे कशाचा असतो तर फ्लावर्स म्हणजे फुलांचा जो समूह आहे. बफे असं म्हटल्यानंतर त्या बफेमध्ये एक पुष्पगुच्छ जो असतो फुलांचा गुच्छ, त्यामध्ये एकच फुल नसतं, तर फुलांचा जर अनेक फुलं जर असतील आणि तो जर गुच्छ असेल तर त्याला म्हणायचं आहे बफे. आणि अशा प्रकारे या फुलांच्या समूहाला काय म्हणायचं बफे. तसंच मग बनानाज, अनेक बनानाज असतील किंवा कीज चाव्यांचा हे जर असेल झुडगा तर त्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये बंच. काय म्हणतात बंच ऑफ बनाना. त्यानंतर चेन, माउंटेन्स अनेक असतील त्या माउंटेनची शृंखला, माउंटेनच्या समूहाला काय म्हणतात शृंखला, त्यालाच इंग्लिशमध्ये चेन. लॉज, लॉज म्हणजे काय असतात कायदे. कायद्यांचे काय असतात कलम असतात. मराठीमध्ये त्याला कलम म्हणतात आणि इंग्लिशमध्ये कोड. कोड हा कशाचा समूह आहे तर लॉज, कोड ऑफ लॉज. म्हणजे परीक्षेमध्ये कधी कधी एखाद्या अशा पद्धतीने विचार कोणत्या समूहाला काय म्हणतात, त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे. आता अ कमिटी ऑफ मेंबर्स, कमिटी कोणाची असते मेंबरची असते. आणि म्हणून कमिटी हे काय आहे, कोणतं नाउन आहे, कॉमन नाउन आहे का, प्रॉपर नाउन आहे, मटेरियल नाउन का कलेक्टिव्ह नाउन. तर ते काय आहे कलेक्टिव्ह. कारण की एका कमिटीमध्ये एकच मेंबर असतो का नाही, तर अनेक मेंबर असतात. जसे की 2 मेंबर, 3 मेंबर, 5 मेंबर्स, 10, 15, 21 असे वेगवेगळे मेंबर्स 2 पेक्षा जास्तच असतात. त्यानंतर किंडरगार्टन, किंडरगार्टन म्हणजेच काय अ स्मॉल चिल्ड्रन, अ स्कूल ऑफ स्मॉल चिल्ड्रन असं आहे. सॉरी, स्कूल ऑफ, जी लहान मुलांची शाळा असते त्याला बालोद्यान असं म्हणतात. त्या बालोद्यान ला काय म्हणतात किंडरगार्टन. त्यानंतर किंवा किड्स जे असते किड्स, याच्यामध्ये सुद्धा अनेक समूह म्हणजे कलेक्टिव्ह नाउन आहे ते सुद्धा. त्यानंतर फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचं जर समजा आकाशामधून पक्षी उडत जात असतील आणि एक पेक्षा जास्त जर पक्षी असतील 2, 3, 10 असे जर पक्षी असतील तर त्यांना आपण फ्लॉक म्हणतो, थवा. तसंच हाईव, हाईव ऑफ बीज,
म्हणजे मधमाशा ज्या असतात त्या मधमाशा ज्यावेळेस पोळ्यावर बसलेल्या असतात त्यांच्या समूहाला काय म्हणायचं आहे तर हाईव असं म्हणतात. हाईव, HIV हाईव. तर अशा प्रकारे हे समूहवाचक नाम जे आहेत त्याच्याशिवाय आणखी भरपूर सारे एक्झाम्पल आहेत. जर समजा ट्रीज असतील, ट्रीजचा जर समूह भरपूर झाडं आहेत त्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजेच काय जंगल. तसेच असे आणखी समजा जर गीज हंस पक्षी असतील त्या हंस पक्ष्यांच्या थव्याला मात्र काय म्हणतात गीज, गीज ऑफ गॅगल्स. तसंच स्टार्स जे आहेत म्हणजे आकाशामध्ये चांदण्या, चांदण्यांच्या समूहाला काय म्हणतात गॅलेक्सी, गॅलेक्सी ऑफ गॅगल्स, सॉरी गॅलेक्सी ऑफ स्टार्स. त्यानंतर गँग, गँग कोणत्या समूहाला म्हणतात, गँग कोणाची असते, गँग हा डाकू जे असतात डाकूइट्स किंवा थ्यूज, THIEVES थ्यूज, त्याच्या समूहाला गँग असं म्हणतात. त्यांची गँग असते किंवा ग्रुप असतो. मग त्यानंतर तसंच जर समजा दगड किंवा लाकड असतील त्याच्या समूहाला काय म्हणतात दगड, लाकडू, दगड किंवा लाकड सॉरी. तर यांच्या समूहाला द हिप असं म्हणतात, अ हिप ऑफ स्टोन्स ऑर वुड्स. त्यानंतर ज्युरी ऑफ जजेस, अ लीग ऑफ नेशन. लीग म्हणजे काय संघटना जी असते कोणाची असते लीग तर संघटना किंवा संघ. लीग नेशन जे राष्ट्र असतात किंवा देश, या देशांची ही न्यायमंडळ असतं. तसंच वेब ऑफ स्पायडर्स, वेब म्हणजे जाळे, स्पायडर जो आहे त्याचं जे जाळं असतं त्याचा जर समूह असेल त्याला वेब असं म्हणायचं. त्यानंतर पीपल, लोक जे असतात, लोक ज्या भागामध्ये राहतात त्यांच्या समूहाला काय म्हणतात सोसायटी. सोसायटीमध्ये एक व्यक्ती नसतो तर अनेक व्यक्ती असतात आणि त्या अशा अनेक व्यक्तींच्या समूहाला सोसायटी म्हणजे समाज असं म्हणतात. तसंच मग स्टॉक कोणाचा असतो म्हणजे जे माल असतो, माल, साड्यांचा स्टॉक असेल किंवा कपड्यांचा स्टॉक असेल जो अनेक आहेत, कोणताही माल असेल त्याला म्हणतात स्टॉक. त्यानंतर असे भरपूर म्हणजे हे आहेत जे की समूहवाचक नाम त्यांना वेगळे आहेत आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मी तर या ठिकाणी तुम्हाला कलेक्टिव्ह नाउनचे भरपूर सारे उदाहरणं एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले आहेत. मग अशा प्रकारे हा समूहवाचक नाम किंवा कलेक्टिव्ह नाउन जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर असे आपण नामाचे नाम जे आहेत नाउन, त्या नामाचे एकूण 4 प्रकार अभ्यासले आहेत. तर नामाचा जो पुढचा प्रकार आहे 5वा प्रकार तो आता आपण त्याचा अभ्यास करूयात. तो सुद्धा खूप महत्त्वाचा प्रकार आहे. हे नामाचे जे सर्व प्रकार होते ते आपल्याला सर्व दिसत होते, त्यांना आपण हात लावू शकत होतो, पण हा नामाचा जो प्रकार आहे 5वा तो या सर्वांपेक्षा वेगळा आहे. तर पहा होईल काय वेगळं आहे याच्यामध्ये. नामाचा 5वा प्रकार ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. भाववाचक नाम, भाववाचक नाम. चला तर मग या भाववाचक नामाबद्दल आपण माहिती घेऊयात. तर मित्रांनो पाहूया भाववाचक नाम जे आहे या भाववाचक नामाबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. तर भाववाचक नाम म्हणजे काय, त्याच्या नावामध्येच ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम, नावामध्येच त्याची माहिती त्यावरून आपल्याला कळू शकते, अंदाज करता येतो. कसा तर भाव म्हणजेच माणसाच्या मनातील भावना, भावना म्हणजेच कल्पना ज्या आपण मनाने तयार केलेल्या आहेत किंवा मनाने मांडलेले आहेत अशा कल्पनांचा याच्यामध्ये समावेश होतो. ते काल्पनिक नाव असतात ज्याला आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं नसतं. तर त्याची व्याख्या लिहा, सोपी व्याख्या. भाववाचक नावाची सोपी व्याख्या आहे, जिला आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाही, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाही.
हात लावू शकत नाहीत. हात म्हणजे स्पर्श करू शकत नाहीत, हात लावू शकत नाही. ज्याला आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाहीत किंवा हात लावू शकत नाहीत, परंतु केवळ मनाने केवळ कल्पना करू शकतो. अशा स्थितीच्या गुणाच्या भावनेच्या कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचार पद्धतीच्या कल्पनेच्या अशा स्थितीच्या गुणाच्या भावनेच्या कल्पनेच्या किंवा विचार क्रियेच्या तसेच विचार पद्धतीच्या नावास abstract noun भाववाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नाम असे म्हणतात. ज्यांना आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाहीत, हात लावू शकत नाहीत म्हणजे स्पर्श करू शकत नाहीत, परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो. अशी मग स्थिती असेल, एखादा गुण असेल किंवा एखादी भावना असेल किंवा एखादी कल्पना असेल किंवा एखादी क्रिया किंवा विचार करण्याची पद्धत, या अशा प्रकारचं कोणतंही नाव असेल तर त्या सर्व नावांचा समावेश या कलेक्टिव्ह नाउन म्हणजे भाववाचक नामामध्ये याचा समावेश होतो. अशांना भाववाचक नाम किंवा अब्स्ट्रॅक्ट नाउन असं त्यांना म्हणायचं आहे. तर मग असे कोणते नाव आहेत ज्यांचा भाववाचक नावामध्ये समावेश होतो, तर ते सर्व नावांचा नाव कोणते आहेत ते आपण आता पाहूयात. जसं की पहा, ब्युटी, BEAUTY, ब्युटी आपण म्हणतो शी इज ब्युटिफुल, ती सुंदर आहे. ती सुंदर आहे म्हणजे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल पहा, ब्युटी हे नाव कसं आहे, भाववाचक नाव आहे. ब्युटी म्हणजे सौंदर्य. या सौंदर्याला आपण हात लावू शकतो का, स्पर्श करू शकतो का? ती सुंदर आहे असं म्हणतो, पण त्या सौंदर्याला आपण हात लावू शकत नाही. ती माणसाने, ब्युटी किंवा सौंदर्य हे माणसाने केलेली कल्पना आहे. जरी समजा प्रत्येकाला समजा ए ह्या व्यक्तीला, ए हा व्यक्ती आहे आणि बी हा, हे दोघं म्हणजे दोघांमध्ये मला सांगतो, समजा एक बाईक आहे किंवा कार असेल किंवा एखादा स्पॉट असेल, काय असेल, ए या व्यक्तीला जर समजा बी बाईक एखादी चांगली वाटली किंवा एक गर्ल आहे समजा, कारण गर्ल, ब्युटी हे नाव जे आहे, ब्युटिफुल हे विशेषण आपण गर्ल बद्दलच वापरतो. एखाद्या ए या मुलाला कोणती समजा विशिष्ट अशी गर्ल, मुलगी जर सुंदर वाटली तर तीच मुलगी या बी या मुलाला सुंदर वाटेलच असं नाही. म्हणजे प्रत्येक या व्यक्तीचा किंवा प्रत्येकाचा जो दृष्टिकोन आहे, सौंदर्य किंवा ब्युटी म्हणजे कल्पना करण्याची जे हे आहे क्षमता, ती वेगवेगळी असते आणि ज्याला प्रत्येकाची म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्याचप्रमाणे ब्युटी हे आपण याला काही हात लावू शकत नाही,
सौंदर्य, हे हात लावू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. तसंच आणखी दुसरे एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो. पहा, ब्युटी आहे, स्लीप, स्लीप SLEEP, स्लीप म्हणजे काय? झोप. झोप जे आहे आपल्या डोळ्याने दिसते का? झोप डोळ्याने दिसते. झोपलेला व्यक्ती दिसतो, पण त्या माणसाची झोप म्हणजे त्याला आपण हात लावू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, अशी एक स्थिती आहे ती. मग ही स्थितीला दिलेलं नाव आहे झोप, स्लीप. त्यानंतर डेथ, डेथ मृत्यू. मृत्यूला आपण हात लावू शकत नाही. तो मेला किंवा तो डेथ झाला म्हणजे ती एक क्रिया आहे, अवस्था आहे, अवस्था पूर्ण झालेली असते. म्हणजे या ठिकाणी जे भाव माणसाने मानले त्या कल्पना आहेत, अशा ज्या विचार करण्याची पद्धत असेल, कल्पना असेल, भावना असेल किंवा एखादं क्रिया असेल, अशा सर्वांचा समावेश, त्यांना एक नावं दिलेली आहेत माणसांनी, मानवानी, मग अशा नावांचा समावेश अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये होतो. आणखी काही एक्झाम्पल पाहूयात. काइंडनेस, काइंडनेस म्हणजे काइंडनेस, हे सुद्धा एक्झाम्पल आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पहा, ग्रेटनेस, काइंडनेस, ग्रेटनेस. त्यानंतर बरेचसे एक्झाम्पल आहेत. लव, LOV, लव, हे सुद्धा लाईफ, फेथ, लव, प्रेम. प्रेम आपल्याला दिसतं का? त्याला हात लावता येतो का? लावता येत नाही. मग असे भरपूर उदाहरणं या जी की माणसाने काय केले आहेत, कल्पना केल्या आहेत. हेट, तिरस्कार, ब्रेवरी, असे भरपूर एक्झाम्पल आहेत जी की माणसाने कल्पना केलेल्या आहेत. त्यांना आपण भाववाचक नाम म्हणतो, अब्स्ट्रॅक्ट नाम असं म्हणतो. असे भाववाचक नाम जे आहेत त्यांचं सुद्धा म्हणजे भाववाचक नाम तयार केलेले असतात. विशेषणापासून भाववाचक नाम केले ते कसे करतात, किंवा एखाद्या नामापासून, कॉमन नाउन पासून, प्रॉपर नाउन पासून भाववाचक नाम तयार करतात, ते कसे करतात आपण काही त्याचे एक्झाम्पल पाहूयात. चला पुढे पाहूयात काही उदाहरणे. अब्स्ट्रॅक्ट नाउन समजा जर विशेषणापासून अब्स्ट्रॅक्ट नाउन बनवायचं असेल तर ते कसे करतात किंवा काय होतात भाववाचक नामाचे. Abstract noun from adjective. विशेषणापासून भाववाचक नाम, विशेषणापासून भाववाचक नामे. विशेषण जे असतात त्या विशेषण आपण विशेषण हा एक जो पार्ट आहे, पार्ट्स ऑफ स्पीचचा तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत. समजा लॉंग हे विशेषण आहे, तर इकडं ADJ असा कॉलम करतो मी आणि दुसरा कॉलम आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. लॉंग या शब्दाचं लॉंग ऍडजेक्टिव्ह आहे, त्याचं जर अब्स्ट्रॅक्ट नाउन करायचं असेल तर काय होईल, लेंथ होईल. लेंथ, लॉंगचं काय होईल, लेंथ. तसंच वाईज हे ऍडजेक्टिव्ह आहे, वाईजचं विस्डम, वाईज विस्डम. तसंच हंबल, हंबलनेस, हंबलचं काय होईल, हंबलनेस. हे जे आहेत भाववाचक नाम तयार झालेले आहेत. तसंच मग आणखी बरेचसे उदाहरण आहेत. ट्रू, ट्रूचं काय होईल, ट्रूथ, ट्रू, ट्रूथ. असे तुम्हाला भाववाचक नाम सुद्धा माहित पाहिजेत आणि त्यांचं म्हणजे ट्रू म्हणजे काय, खरा. त्याचं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन काय होतं, ट्रूथ असं होतं. कोण एखादा शब्द जर दिला, त्या शब्दाचं शब्द म्हणजे नेमका कोणत्या जातीचा आहे, आणि म्हणजे समजा आता हा जर तुम्हाला शब्द दिला ट्रू, तर जर तुम्हाला विचारलं की ट्रू हा शब्द फाइंड द पार्ट्स ऑफ स्पीच किंवा कोणत्या जातीचा आहे ते ओळखायला सांगितलं, ट्रू या शब्दाची जात काय आहे, ऍडजेक्टिव्ह. ट्रूथ असं दिलं तर त्याचं ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, नाउनचा उपप्रकार जो आहे ते काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. अशा प्रकारे दोन्हीमध्ये फरक आहे.
जरी समजा ह्याच्यापासून हे झालं असलं पण दोन्हीमध्ये मात्र फरक आहे, हेच आपल्याला ओळखायचं आहे. कोणतं नाव म्हणजे ब्युटिफुल आणि ब्युटी हे स्वतःच आहे. पण ब्युटिफुल हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, तर ब्युटी हे जे आहे ते नाउन आहे. तसंच फ्री फ्रीडम तसंच भरपूर आणखी रिच रिच रिचनेस. तसंच स्लेवरी सिक्रेसी प्रायव्हसी पोलाइटनेस काइंड ॲडजेक्टिव्ह आहे काइंडनेस. तसंच ग्रेटनेस याच्या अगोदर आपण पाहिलं काइंडनेस ग्रेटनेस. त्यानंतर स्ट्रॉंगचं स्ट्रेंथ होतं. गुडनेस हेल्थ काय होईल, हेल्दीचं हेल्थ होतं, सॉरी हेल्दी हेल्थ. तसंच जस्टिस असे भरपूर म्हणजे नाव आहेत, सॉरी शब्द आहेत की त्या विशेषणापासून भाववाचक नामं तयार होतात. तसंच मग वेगवेगळे आणखी शब्द आहेत त्यांचं सुद्धा होतं. कसं होतं पाहूयात. आत्ताच्या सारखा सेम आपण पाहूयात. आता जर समजा तुम्हाला कॉमन नाउन दिलं असेल, त्या कॉमन नाउन म्हणजे सामान्य नावापासून कशा प्रकारे भाववाचक नाम होतं ते सुद्धा पाहूयात. लिहून घ्या. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन फ्रॉम कॉमन नाउन सामान्य नामापासून भाववाचक नामे. सामान्य नामापासून भाववाचक नामे. सामान्य नामापासून भाववाचक नामे कसे तयार होतात पहा. जर समजा आता या ठिकाणी मी कॉमन नाव लिहितो. कॉमन नाव आणि कलेक्ट नावाचे दोन बॉक्स करतो मी. कॉमन नाव ॲब्स्ट्रॅक्ट नाव. असे जर दोन हे केले, कॉलम केले तर पहा कॉमन नाव जर तुम्हाला समजा किंग हे नाव दिलं, किंगचं काय होईल ॲब्स्ट्रॅक्ट नाव. किंग या नावाचं किंगडम असं होतं. काय होतं, किंगडम. किंगचं किंगडम. त्यानंतर ऑथॉरिटी ऑथर या नावाचं अथॉरिटी. तसंच थीफचं काय होईल, थेप. तसंच मॅनचं दिलं म्हणजे मॅन या कॉमन नाउनचं मॅनहुड असं काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. तसंच वुमन दिलं वुमनहुड. इन्फंट दिलं इन्फन्सी. तसंच एजंट हे कॉमन नाउन आहे, एजंट, तर त्याचं एजन्सी. त्यानंतर ऍक्ट ही कॉमन नाउन आहे, ऍक्ट कृती, ऍक्शन. फ्रेंड जर समजा तुम्हाला कॉमन नाउन आहे माहिती, त्याचं काय होतं, फ्रेंडचं फ्रेंडशिप. तसंच बॉय BOY बॉयचं बॉयहुड. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सामान्य नाव जे आहेत, सामान्य नामापासून सुद्धा भाववाचक नामं
अशा प्रकारे तयार होतात. आणखी भरपूर आहेत, हे तुम्हाला काही एक्झाम्पल या ठिकाणी म्हणजे सामान्य नावापासून भाववाचक नाम कसं होतं, विशेष नामापासून कसं होतं, आणखी सुद्धा दुसरे सुद्धा आहेत. तर त्यांचे भाववाचक नाम कशा प्रकारे होतात म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन फ्रॉम कॉमन नाउन्स हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता आपण जर समजा तुम्हाला याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तो प्रश्न कसा सोडवायचा आणि प्रश्न कसा विचारतात का तो आपण आता पाहूयात. तर सर्वांनी काय करायचं, याच्या अगोदर आपण नाम आणि नामाचे जे 5 प्रकार पाहिलेत. द काइंड्स ऑफ नाउन, देयर आर 5 काइंड्स. पहिला प्रकार होता नामाचा प्रॉपर नाउन, दुसरा कॉमन नाउन, तिसरा मटेरियल नाउन, चौथा कलेक्टिव्ह नाउन आणि पाचवा प्रकार ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता जर समजा तुम्हाला याच्यावर प्रश्न कसा विचारतात, कोणतेही एक्झाम्पल मिक्स देतात आणि त्याचा गटामध्ये तुम्हाला विभाजन करायला लावतात. आता उदाहरणामध्ये पहा, मी एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी. तुम्ही ते काय करायचे, ओळखायचे. फाइंड आउट common nouns and find out common noun from the following. तुम्हाला काय करायचे आहे, याच्यामध्ये कॉमन नाउन कोणते आहेत हे ओळखायचे. आता काही एक्झाम्पल दिले जातील त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे, फाइंड आउट करायचे. कॉमन नाउन्स मोहन, अमित, रिवर, रेश्मा, गर्ल, कविता, कराची, टेबल, बुक, टेबल, ETC. असा तुम्हाला क्वेश्चन दिला असेल समजा आणि त्यामधून आपल्याला काय करायचे आहे, फाइंड आउट करायला सांगितलं, कॉमन नाउन ओळखायला सांगितलं. असे काही एक्झाम्पल दिले जातील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन नाउन्स ओळखायचे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा आहे, एकतर आता कॉमन नाउन तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. कोणकोणते आहेत कॉमन नाउन. मोहन आहे का कॉमन नाउन, नाही. मोहन हा काय आहे, हे मुलाचं नाव आहे. मुलाचं नाव मोहन एकाच मुलाचं नाव आहे, स्पेसिफिक आहे, त्यामुळे ते काय आहे, कॉमन नाउन नाही. कॉमन नाउनच्या अगोदर डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे. आणि प्रॉपर नाउन हे एका व्यक्तीचं नाव आहे, मुलाचं नाव आहे, प्रॉपर नाउन आहे. मोहन प्रॉपर नाउन, हमीद प्रॉपर नाउन. रिव्हर हे काय आहे या ठिकाणी, कॉमन नाउन आहे. रिव्हर, कॉमा, रेश्मा. जर तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला असेल लक्षपूर्वक आणि याच्या अगोदर सुद्धा, तर तुम्हाला जर समजा नाउनवर कोणताही प्रश्न विचारला तर तो खूप चांगल्या प्रकारे सोडवता येईल, न चुकता सोडवता येईल. रेश्मा हे कॉमन नाउन आहे का प्रॉपर नाउन आहे, प्रॉपर नाउन आहे, कारण ते मुलीचं नाव आहे. आता या ठिकाणी गर्ल, GIRL, गर्ल हे नाव कसं आहे, कॉमन नाउन आहे. कविता मुलीचं नाव आहे, होणार नाही. कराची शहराचं नाव आहे, त्यामुळे ते सुद्धा नाही. टेबल, टेबल होईल. त्यानंतर बुक, बुक सुद्धा कसं नाव आहे, कॉमन नाउन आहे. तर अशा प्रकारे हे सर्व नावं जे आहेत काय आहेत, कॉमन नाउन. these are common noun. These are common nouns. अशा प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. आणि तुम्हाला मग परीक्षेमध्ये कसलाही जर प्रश्न विचारला तर त्याच्यावर मात्र तुम्हाला उत्तर काढता येईल. तर या ठिकाणी मी आता तुम्हाला मित्रांनो एक प्रश्न देत आहे, म्हणजे होमवर्क साठी प्रश्न देणार आहे. सर्वांनी तो काय करायचा आहे, त्याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. चला, मी या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल देत आहे. तर त्या
तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. क्वेश्चन लिहा. होमवर्क साठी हा आहे. कॅटेगरीज the following nouns. Categories the following nouns into proper noun, common noun, material noun, collective noun, and abstract noun. Categories the following nouns into proper noun, collective noun, abstract noun, material noun, collective noun, abstract nouns. तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला प्रश्न देतोय की काही नाव देत आहे नाम, तर त्या सर्वांचं विभाजन तुम्हाला 5 गटामध्ये कोणतं नाम कोणत्या नावाचं उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे, हे लिहायचं आहे. तर मग चला लिहून घ्या सर्वजण ते. आणि हा तुम्ही प्रश्न सोडवायचा आहे स्वतः. फॉर एक्झाम्पल पाहता, बॉय, BOY बॉय, अंबाजोगाई, बॉय अंबाजोगाई. वॉटर, गॅस, सुरेखा, वॉटर, गॅस, सुरेखा. अशोक, विस्डम, घर, मोती, ट्री, डॉग, आर्मी, स्वाइल, लव, डेंजर, मिल्क, हिप, प्लेट, शुगर, स्लीप, स्कूल, बैग, अरुण, ब्यूटी, बंच, सिटी. तर अशा प्रकारे हा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काही एक्झाम्पल दिलेले आहेत. त्या सर्वांचं काय करायचं आहे तुम्हाला, अशा प्रकारे म्हणजे बॉक्स बनवायचा आहे. एक समजा प्रॉपर नाउन, त्यानंतर दुसरा बॉक्स बनवायचा आहे कॉमन, नाउन साठी. त्यानंतर मटेरियल नाउन, कलेक्टिव्ह नाउन आणि abstract नाउन.
असा हा एक बॉक्स बनवायचा आहे आणि या बॉक्समध्ये जे सर्व एक्झाम्पल दिले तुम्हाला सोडवण्यासाठी त्या सर्वांचं तुम्हाला विभाजन करायचं आहे. तर चला आता सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण नाउन आणि नाउनचे जे उपप्रकार आहेत, जे नाउनचे 5 उपप्रकार त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली आहे. जर तुम्हाला हा बॉक्स जर तुम्ही व्यवस्थित आणि न पाहता जर सोडवला व्यवस्थित तर याचा अर्थ आहे की तुम्ही हा नाउन जो शब्दांच्या जातीमधला पहिला प्रकार तो खूप तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबूया.